नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटाकडून आज मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. आणि ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेतील सेबी कार्यालयाबाहेर उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहे. आणि मोर्चाच्या मार्गाची आणि सभास्थळाची अनिल परब यांच्याकडून पाहणी देखील करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आजच्या मोर्चाचा टीजर देखील प्रसिद्ध करण्यात आला. तर कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा आपण पाहतोय. धारावी टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होईल. कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने मोर्चा बीकेसी कडे जाईल. तर सीएनजी पेट्रोल पंपापासून मोर्चा पुढे बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये येऊन थांबेल. आणि बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडेल. ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये आणखी 15 पक्ष आणि संघटना देखील सहभागी होणार आहेत. धारावीतील सर्वच निवासी अनिवासी झोपडी धारकांना पात्र ठरवून त्यांचं धारावीतच पुनर्वसन करा अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाची आहे. निवासी झोपडी धारकांना 500 चौरस फुटांचं घर मोफत द्या अशी मागणी देखील करण्यात येते. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना 750 चौरस फुटांचं घर मोफत द्या. इतकंच नाही तर धारावीतील टीडीआरसाठी सरकारनं स्वतःची कंपनी नेमावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून त्याची सविस्तर माहिती द्या. प्रकल्पासाठी नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतर प्रकल्प सुरू करा अशी मागणी देखील आता ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, दुपारी 3 वाजता ठाकरे गटाच्या मोर्चाला सुरुवात होईल. तत्पूर्वी अनिल परब यांच्याकडून मोर्चाची आणि सभास्थळाची पाहणी देखील करण्यात आली आहे. नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर 5 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन धारावीच्या मोर्चाची जी आहे ती घोषणा केली होती. आणि संपूर्ण मोर्चाची तयारी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कलानगर जंक्शनवर आपण आहोत आणि या कलानगर जंक्शनवरती आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा आम्ही का काढतोय याविषयी बॅनरबाजी जी आहे ते मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. दुपारी 3 वाजता मोर्चा जो आहे तो या ठिकाणाहून सुरू होईल आणि त्यानंतर टी जंक्शन पासून ते सेबी कार्यालयाच्या इथपर्यंत मोर्चा जाईल. आणि दुपारी 3च्या नंतर संध्याकाळी 5:30 ते 5च्या दरम्यान उद्धव ठाकरे या मोर्चाला जे आहे ते संबोधित करणार आहेत. त्याचसोबतच ठाकरे गटाचे आणखी काही पदाधिकारी जे आहेत, नेते, प्रमुख नेते आहेत, ते देखील या ठिकाणी या संपूर्ण कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीला ज्या पद्धतीने अदानीच्या माध्यमातून विकास केला जाणार आहे आपला विरोध नक्की का आहे याविषयी जे आहे ते ठाकरे गटाची भूमिका जी आहे ती स्पष्ट यातून समजली जाणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की मी धारावीकर, आता हक्काचं घर हवंय अशा स्वरूपाची बॅनरबाजी देखील जी आहे ती धारावीतल्या काही संघटनांकडून करण्यात आलेली आहे. एकीकडे आपण पाहतोय की आम्ही मोर्चा नक्की का काढतोय अशी भूमिका घेणारं ठाकरे गटाची बॅनरबाजी पाहतोय. तर आम्हाला नक्की धारावीचा पुनर्विकास का हवाय असं बॅनर देखील आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. काल आपण जर पाहायला गेलं तर स्वतः अनिल परब जे आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण त्या ठिकाणी कशा स्वरूपाचा मोर्चा असेल मार्गाची पाहणी करत होते. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे त्या ठिकाणी देखील पाहणी करत होते. दुपारी 3 वाजल्यापासून सर्व कार्यकर्ते टी जंक्शन वरती जमा होतील. त्यानंतर जे आहे ते सेबी कार्यालयाच्या दिशेने जे आहे ते सर्व कार्यकर्ते जातील आणि त्या ठिकाणी ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे देखील या संपूर्ण जनतेला जे आहे ते संपूर्ण धारावीतल्या जनतेला त्यासोबतच मुंबईतले नागरिक जे उपस्थित राहणार आहेत त्यांना संबोधित करणार आहेत. सागर, नक्कीच निवृत्ती, त्यामुळे या मोर्चावर देखील आपलं लक्ष असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.